नमस्कार विद्यार्थी मित्र, पुन्हा एकदा आपले फिजिकल लेक्चर्स कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे बंद झालेले आहेत आणि पुन्हा आपण एकदा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या सहाय्याने ऑनलाईन आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. फिजिकल लेक्चर्स आपले चालू होते त्यावेळी आपण सबसिडियरी बुक्स हा टॉपिक अकाउंटन्सीवर अभ्यासत होतो. आपण व्हॉट इज द मीनिंग ऑफ सबसिडियरी बुक्स और डेफिनेशन ऑफ सबसिडियरी बुक्स हा भाग पाहिलेला आहे. त्याचबरोबर हाऊ मेनी टाइप्स ऑफ सबसिडियरी बुक्स आर ओपन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स किंवा सबसिडियरी बुकचे किती प्रकार पडतात तो भाग सुद्धा आपला झालेला आहे. आणि सबसिडियरी बुक्स प्रकारापैकी प्रथम प्रकार आपण जो अभ्यास होतो, द फर्स्ट टाइप ऑफ सबसिडियरी बुक इज अ कॅश बुक. सिंपल कॅश बुक आपण अभ्यासलेला आहे. आज आपल्याला 2 कॉलमनर कॅश बुकचा भाग पाहायचा आहे. कॅश बुकच, परंतु यामध्ये 2 कॉलम असलेले आपल्याला ब्लॅकबोर्ड आखलेल्या नमुन्यामध्ये दिसतात. Which are these 2 columns? First column is cash column and second one is bank column. On receipt side as well as on payment side. First column is cash column and second one is bank column. These 2 columns हे कॉलम आहेत त्या अमाउंट साठीचे. इथं आपण अमाउंट्स लिहिणार आहोत. सिंपल कॅश बुक मध्ये फक्त आपलं काय होतं, डेट, रिसिप्ट नंबर, जनरल फोलिओ नंबर आणि अमाउंट कॉलम होता. आता त्या अमाउंट कॉलमचे 2 पार्ट केले. फर्स्ट पार्ट इज अ कॅश कॉलम आणि सेकंड पार्ट इज अ बँक कॉलम. अशा पद्धतीने 2 कॉलम झाले. जसं रिसिप्ट साइडला तसंच पेमेंट साइडला अमाउंट कॉलमचे 2 पार्ट केले आपण. फर्स्ट पार्ट झाला कॅश कॉलम आणि सेकंड झाला बँक कॉलम. आणि इथं आपण अमाउंटच लिहिणार आहोत. इतर कोणत्याही बाबतीत फरक असणार नाहीये. पण का गरज भासली, व्हाय शुड दे रिक्वायर टू मेंटेन अ बँक कॉलम इन अ कॅश बुक? कॅश बुक मध्ये बँक कॉलम निर्माण करण्याची गरजच का भासली? कारण आपण सिंपल कॅश बुक मध्ये येतच होतं. व्हाय शुड अ बिझनेसमॅन रिक्वायर्स टू मेंटेन अ बँक कॉलम? पहा, प्रत्येक बिझनेस म्हणजे सर्व ट्रान्झॅक्शन इन कॅश मध्ये होतीलच असं सांगता येत नाहीये. आणि आताच्या या कोरोनाच्या महामारीमध्ये तर आपणाला बरेचसे ट्रान्झॅक्शन्स थ्रू बँक किंवा नेट बँकिंगच्या सहाय्याने करणं फार गरजेचं झालेलं आहे. रोखीत आपल्याला सर्व व्यवहार करणं शक्य होत नाहीये. मग ज्यावेळी एखादा बिझनेसमन थ्रू बँक एनी ट्रान्झॅक्शन करत असेल, बँकेच्या सहाय्याने एखादं ट्रान्झॅक्शन करत असेल, त्यावेळी मग त्याच्या नोंदी कुठे ठेवायच्या? तर स्पेशल बँक कॉलम ठेवायचं, बँक अकाउंट राखायचं का? यासाठी हा मार्ग निवडलेला दिसून येतो. म्हणून ज्यावेळी एखादा बिझनेसमन रोखीतपणाने बँकेच्या सहाय्याने पण आपले ट्रान्झॅक्शन करत असेल, त्यावेळी तो बिझनेसमन कॅश बुक विथ 2 कॉलम हा या प्रकाराने कॅश बुक मेंटेन करतो. इन इंग्लिश, व्हेन अ बिझनेसमन मेक्स bank transaction as well as cash transaction as well as bank transaction, then he must require to maintain the cash book with 2 columns. When a businessman makes cash transaction as well as bank transaction, not only cash transaction but also bank transactions, there is impossible. There should be so many difficulties to make a cash transaction. Each and every transaction make in cash, it is impossible to a businessman. He must be make some transaction in bank with bank. बँकेशी त्याला सुद्धा बँकेच्या सहाय्याने सुद्धा काही त्याला ट्रान्झॅक्शन करायला लागतात. आणि अशी ट्रान्झॅक्शन झाली तर त्यासाठी त्याला त्याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी आपल्याला कॅश बुक विथ 2 कॉलम्स म्हणजे कॅश आणि बँक कॉलमचं कॅश बुक मेंटेन करावं लागतं. सिंपल कॅश बुक आणि 2 कॉलमर कॅश बुक मध्ये कोणताही फरक नाही. चार्ट मध्ये, नमुन्यामध्ये फक्त अमाउंट कॉलमचे 2 सेपरेट कॉलम आखलेले आहेत. पहिला कॉलम कॅश केला, दुसरा कॉलम बँक केला. आता या पुस्तकामध्ये नोंदी करत असताना कशा पद्धतीने नोंदी करायची? जर कॅश कम्स इन झाली असेल तर रिसिप्ट साइडला कॅश कम्स इन
ऑफिस, कॅश कम्स इन बिझनेस. तर कॅश कॉलम मध्ये अमाऊंट आणि रिसिप्ट साईडला. अँड कॅश डिपॉझिटेड into bank, cash comes into bank, it is also recorded on receipt side. म्हणजेच कॅश कम्स इन, ऑफिस मध्ये कॅश कम्स इन असेल तर कॅश कॉलम मध्ये घ्या. कॅश कम्स इन बँक मध्ये असेल तरी रिसिप्ट साईडलाच घ्या. अशा पद्धतीनं हा कम्स इनचा भाग. कॅश कम्स इन. कॅश गोज आउट असेल तरी, कॅश गोज आउट असेल, ऑफिस मधून कॅश गेली असेल तर कॅश कॉलमला, आणि थ्रू बँक कॅश गेली असेल तर बँक कॉलमला. पण तुम्हाला थोडक्यात समजण्याच्या दृष्टिकोनातून मी काही ट्रान्झॅक्शन्स इथं लिहिणार आहे आणि त्यानंतर प्रॉब्लेम 3 हा आपण सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. बँकेत किंवा कॅश डिपॉझिट, कॅश कम्स इन पहिल्यांदा बघूया. कॅश कम्स into bank. बँक मध्ये कधी येते कॅश कम्स इन टू बँक. कोणते ट्रान्झॅक्शन्स आहेत? फर्स्ट, डिपॉझिटेड कॅश into bank ₹3,000. कॅश डिपॉझिटेड इनटू बँक बाय द बिझनेसमन. बिझनेसमन स्वतःहून बँकेत पैसे भरले असतील तर बँकेमध्ये पैसे जमा झाले की कॅश कम्स इन झाले. म्हणून अशा वेळी हे जर ट्रान्झॅक्शन असेल तर आपल्याला या ठिकाणी टू कॅश अमाऊंट येईल बँक कॉलम मध्ये 3,000. कॅश कम्स इन झाली. कुठे कम्स इन झाली? या ट्रान्झॅक्शन मध्ये बँक मध्ये. आता कॅश कम्स इन झाली. आता कॅश काही वेळेला विड्रॉ होते, गोज आउट होते. बँकेतून कॅश गोज आउट कशी होते? कॅश withdraw from bank ₹2,000 for office use. Cash withdraw from bank ₹2,000 from for office use. बँकेमधून 2,000 रुपये काढले, ऑफिस साठी काढलेले. म्हणजे बँकेतून आपले पैसे गेले, कॅश गोज आउट फ्रॉम बँक म्हणून बाय कॅश. बँक कॉलम मध्ये आपले 2,000. पहा ही दोन ट्रान्झॅक्शन सांगण्यापाठीचा उद्देश वेगळा. डिपॉझिटेड कॅश इनटू बँक. बँकेत पैसे जमा झाले. कुठून पैसे गेले? ऑफिस मधून गेलेले होते. ऑफिस मधून पैसे आपले गेलेले होते म्हणून कॅश मधून आपले कॅश गोज आउट झालं, पण बँकेमध्ये ते काय झाले? जमा झाले. म्हणून इथं बाय बँक 3,000. ज्यावेळी एखादा बिझनेसमन स्वतः जवळचे पैसे बँकेमध्ये जमा करतो त्यावेळी पैसे बँकेत जमा झाले. डेबिट साइड, रिसीट म्हणजे जमा बाजू आणि पेमेंट बाजू म्हणजे खर्च बाजू. जर बँकेत जमा झाले तर बँकेत जमा दाखवला, पण त्याच वेळी दुकानातून पैसे गेले होते म्हणून हे 3,000 या ठिकाणी दिले बाय बँक. दुकानातले पैसे गोज आउट झाले. कुठे? पुन्हा कशामुळे गेले? बँकेमुळे गेले. म्हणून इथलं हे दुकानचं कॉलम असं गृहीत धरा. 3,000 रुपये गेले आणि इथं 3,000 रुपये काय झाले? जमा झाले. ट्रान्झॅक्शन एकच आहे, पण बोथ साइड ऑफ द कॅश बुक देयर शुड बी ओनली वन ट्रान्झॅक्शन. हे एकच ट्रान्झॅक्शन आहे, पण कॅश बुकच्या दोन्ही बाजूला नोंदवलेलं आहे. म्हणजेच याला आपण कॉन्ट्रा एंट्री असं म्हणतो. आणि कॉन्ट्रा एंट्री नोंदवण्यासाठी या जेएफ कॉलम मध्ये आपल्याला सी वर इंडिकेट करावं. सिंगल ट्रान्झॅक्शन बट डबल पोस्टिंग. सिंगल ट्रान्झॅक्शन बट डबल पोस्टिंग. इट इज द मेन डिफरन्स बिटवीन सिंपल कॅश बुक अँड टू कॉलमनर कॅश बुक. मेन डिफरन्स, प्रमुख फरक काय सिंपल कॅश बुक आणि टू कॉलमनर कॅश बुक मधला? तर ट्रान्झॅक्शन एकच असतं, मात्र त्याचं डबल पोस्टिंग झालं. डबल पोस्टिंग होत असताना एक डेबिट साइडला झालं आणि एक क्रेडिट साइडला झालं. यामध्ये पहा आपल्याला, आपण सिंपल कॅश बुक मध्ये ओनली वन एस्पेक्ट शुड बी रेकॉर्डेड इन द कॅश बुक. कॅश बुक मध्ये आपण कॅशशी रिलेटेड दुसरा जो अकाउंट आला त्याचं पोस्टिंग केलं होतं. पण इथं टू कॉलमनर कॅश बुक ठेवत असताना आपल्याला कॅशशी निगडीत असलेला पण अकाउंट नोंदवावा लागेल, त्याचबरोबर
बँकेत पैसे जमा झाले म्हणून रिसिप्टला घेतलं, त्याच वेळी कॅश मधून आपले पैसे गेले म्हणून क्रेडिटला घेतलं. एकाच ट्रान्झॅक्शनचे हे दोन पोस्टिंग झाले. तशाच पद्धतीनं सेकंड ट्रान्झॅक्शन होतं पा, कॅश विथड्रॉ फ्रॉम बँक. बँकेतनं पैसे काढले, बँकेतनं पैसे काढले म्हटल्यानंतर बँकेतून पैसे गोज आउट झाले म्हणून क्रेडिट साईडला घेतला आपण पेमेंट साईडला. बँक कॉलम मध्ये 2000 घेतले बाय कॅश. कशामुळे काढले? कॅशमुळे काढले म्हणून क्रेडिट साईडला 2000 घेतले. त्याच वेळी ते पैसे कुठे आले? फॉर ऑफिस यूज, ऑफिस साठी म्हणजे दुकानात किंवा व्यवसायामध्ये पैसे आले म्हणून डेबिट साईडला त्याचं पोस्टिंग केलं पाहिजे. टू बँक 2000. It is also contra entry. It is also contra entry. Contra entry म्हणजे काय पा? डबल पोस्टिंग ऑफ सिंगल ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन एकच आहे पण त्याचे दोन्ही बाजूला पुस्तकामध्ये त्याची व्याख्या फार मोठी दिलेली आहे, पण आपण समजावून घेताना अतिशय सोप्या शब्दात आपण समजावून घ्यायचं. ट्रान्झॅक्शन ओनली वन ट्रान्झॅक्शन दॅट शुड बी. एकच ट्रान्झॅक्शन आहे पण त्या ट्रान्झॅक्शनचं डेबिट साइडला आणि क्रेडिट साइडला दोन्ही बाजूला पोस्टिंग होत असताना जर होत असेल तर त्याला कॉन्ट्रा एंट्री असं म्हटलं होतं. इन आवर वर्ड्स केव्हाही व्याख्या लिहित असताना किंवा त्याचा अर्थ स्पष्ट करत असताना आपण आपल्या शब्दात लिहायचा, आपल्याला समजेल अशा भाषेत लिहायचा. काय आपल्याला समजलं? ज्यावेळी ट्रान्झॅक्शन एकच असतं पण कॅशबुकच्या डेबिट साइडला पण आणि कॅशबुकच्या क्रेडिट साइडला पण त्याचं पोस्टिंग होतं एकाच ट्रान्झॅक्शनचं दोन ठिकाणी. कॅशबुकच्या डेबिटला पण आणि कॅशबुकच्या क्रेडिटला पण पोस्टिंग होतं, त्याला कॉन्ट्रा एंट्री असं म्हटलं जातं. आता या कॉन्ट्रा एंट्रीची पोस्टिंग करत असताना वेगळं पण आपल्याला या ठिकाणी दिसतंय पा. ज्या कॉलम मध्ये आपण अमाउंट लिहिलेली आहे, in which column we have recorded the amount, in which column we have recorded the amount, the name of that column should be not recorded in particular. फार काय सांगितलं? बाय कॅश इथे लिहिलंय, रक्कम गेली बँक कॉलमला. इथं बाय बँक लिहिलंय, रक्कम गेली कॅश कॉलमला. म्हणजे पर्टिक्युलर मध्ये तुमचा जो शब्द आलेला आहे त्या कॉलम मध्ये ती रक्कम जात नाही. कॉन्ट्रा एंट्रीचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं. कॉन्ट्रा एंट्रीचं डेबिटला पण पोस्टिंग होतं पण क्रेडिटला पण पोस्टिंग होतं. डेबिटला पण होतं आणि क्रेडिटला पण पोस्टिंग होतं. मात्र हे पोस्टिंग करत असताना, कॉन्ट्रा एंट्रीचं पोस्टिंग करत असताना पर्टिक्युलर मध्ये जो आपण अकाउंट लिहिलेला आहे त्याच्या अपोजिट कॉलमला म्हणजे तो सोडून दुसरा जो कॉलम असेल त्यामध्ये अमाउंट आली पाहिजे. आता इथं बाय कॅश लिहिलंय, कॅश कॉलम मध्ये डॅश आलेली आहे, अमाउंट बँक कॉलम मध्ये. इथं बाय बँक लिहिलेला आहे, अमाउंट कॅश कॉलम मध्ये, बँक कॉलम मध्ये डॅश आहे. हे पेमेंटच्या बाबतीत. तसंच रिसिप्टच्या बाबतीत झालं पहा. टू कॅश लिहिलंय, कॅश कॉलमला डॅश आहे, बँक कॉलम मध्ये अमाउंट आली. इथं टू बँक लिहिलंय, अमाउंट कॅश कॉलम मध्ये. थोडक्यात काय, पर्टिक्युलर मध्ये जो अकाउंट आला असेल त्या अकाउंटला आपणाला अमाउंट लिहिता येत नाही. ही महत्वाची ट्रान्झॅक्शन्स आहेत. कॉन्ट्रा एंट्री, कॉन्ट्रा एंट्री अतिशय महत्वाचं. टू कॉलमवर कॅश बुक मध्ये कॉन्ट्रा एंट्रीचं ट्रान्झॅक्शन अतिशय महत्वाचं आहे. ही ट्रान्झॅक्शन दोनच प्रकारचे असतात. कोणती आहेत पहा? डिपॉझिटेड कॅश इनटू बँक किंवा डिपॉझिटेडच्या ऐवजी पेड इनटू बँक असं येईल. आणि दुसरं कॅश विथड्रॉ फ्रॉम बँक. डिपॉझिट केलं म्हणजे जमा, विथड्रॉ म्हणजे बँकेतून काढलं. काढलं म्हटल्यानंतर खर्च झाला, डिपॉझिट केलं म्हणजे जमा झालं. कुठं काढलं? बँकेतून काढलं. कुठं जमा केलं? बँकेत जमा केलं. जर बिझनेसमधनं बँकेत पैसे जमा केले असतील अशा आशयाचं ट्रान्झॅक्शन आलं तर ते ट्रान्झॅक्शन कॉन्ट्रा एंट्रीचं असतं. त्याचबरोबर जर बिझनेसमधनं ऑफिस यूज साठी, पर्सनल यूज साठी काढला असेल तर त्याची कॉन्ट्रा एंट्री होत नाही. पर्सनल यूज म्हणजे ड्रॉइंग झालं, ऑफिस मध्ये पैसे आले असतील तरच त्याची कॉन्ट्रा एंट्री करायची. जर ऑफिस यूज साठी बँकेतनं पैसे काढले असतील तर त्याला सुद्धा कॉन्ट्रा एंट्री असं म्हटलं जातं. आपल्या बोली भाषेमध्ये कॉन्ट्रा एंट्रीची व्याख्या पुन्हा एकदा सांगतो मी. सिंगल ट्रान्झॅक्शन बट डबल पोस्टिंग, और डबल पोस्टिंग ऑफ अ सिंगल ट्रान्झॅक्शन. दोन ठिकाणी त्याचं पोस्टिंग, पण ते पोस्टिंग होत असताना क्रॉस होतं बघा. डेबिटला पण होतं आणि क्रेडिटला पण होतं. अशा पद्धतीनं हे कॉन्ट्रा एंट्रीचं ट्रान्झॅक्शन आपल्याला करावं लागणार आहे. कॉन्ट्रा एंट्री पुन्हा एकदा तुम्हाला प्रत्यक्षात आपण ज्यावेळी प्रॉब्लेम सोडवायला सुरू करू त्यावेळी लक्षात येईल. ज्या ट्रान्झॅक्शनची कॉन्ट्रा एंट्री झालेली आहे त्याचा इंडिकेटर आपल्याला जेएफ कॉलम मध्ये
सी काढून त्याला कंस करून करावा लागेल. अशा पद्धतीने आपल्याला 2 कॉलमवर कॅश बुकचा प्रॉब्लेम सोडवावा लागेल. आता आपल्याला या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर 134 चा प्रॉब्लेम आपण सोडवायचा प्रयत्न करणार आहोत. काही ट्रान्झॅक्शन आपण पाहणार आहोत. एंटर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द कॅश बुक विथ कॅश अँड बँक कॉलम ऑफ मेहता ब्रदर्स. मेहता ब्रदर्सचा पेज नंबर 134. म्हणजे ज्यावेळी तुम्ही पुस्तकात हा व्हिडिओ पाहून पुस्तकात प्रत्यक्षात प्रॉब्लेम पाहायला जाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की कोणकोणती ट्रान्झॅक्शन आहेत आणि काय आहेत. पहा, मेहता ब्रदर्सचा हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम देत असताना 2019 ऑक्टोबरचा दिला. 2019 ऑक्टोबर 2019 ऑक्टोबर महिन्याचे ट्रान्झॅक्शन आहे. सोडूया आपण. काय आपल्याला 1 तारखेचं ट्रान्झॅक्शन कॅश इन हँड. कॅश इन हँड म्हणजेच कॅशचा बॅलन्स आहे. 1 तारखेला बॅलन्स दिलेला आहे. ओपनिंग बॅलन्स आहे 1 तारखेचा म्हणजे ओपनिंग बॅलन्स. कॅशचा आपण प्रकार रिअल आणि रिअलचा बॅलन्स हा डेबिट असतो म्हणून डेबिट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाउन रुपीस 13,000. कॅशचा दिला म्हणून कॅश कॉलमला घ्यायचा 13,000. त्याच्या पुढे काय सांगितलंय बँक बॅलन्स पण दिलेला आहे आणि बँकेचा आहे तो 24,000. ज्याचा बॅलन्स दिला असेल तो त्याच्या कॉलमला घ्यायचा. इथं कॅश कॉलमचा दिला, कॅशचा दिला, कॅश कॉलमला घ्यायचा. बँकचा दिला, बँक कॉलमला घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रथम बॅलन्स नोंदवून घ्यावा लागेल. जर दिला असेल तर प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स काही वेळेला बॅलन्स ब्रॉट डाउन अशा पद्धतीने देतील किंवा कॅश इन हँड, कॅश ॲट बँक असा पण शब्दाने आपल्याला तो बॅलन्स सांगितला जाईल. 3 तारखेचा आहे बघा. कॅश सेल्स रुपीस 80,000 ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. कॅश सेल्स रोखीत माल विकलेला आहे म्हणजे पैसे आपल्याकडे कमसिन झाले असतील म्हणून 8 तारखेला टू सेल्स 8 तारखेला टू सेल्स किती रुपयाचा माल विकलाय 80,000 रुपयाचा माल विकलेला आहे आणि त्याच्यावर 10% टीडी दिलाय म्हणजे टीडी आला 8,000. टीडी हा पुस्तकामध्ये नोंदवायचा नसतो. ट्रान्झॅक्शनच्या अमाउंट मधून वजा करायचा असतो. 80,000 मधून 8,000 गेले तर 72,000 रुपये आले. कॅश कमसिन आहे म्हणून डेबिटला घेतलं. बँक कॉलममध्ये डॅश येणार कारण बँकेत पैसे जमा झाले. कॅश रोखीत स्वरूपात मिळालेला आहे म्हणून. त्यानंतर 5 तारीख कॅश परचेजेस. ज्यावेळी आपण माल खरेदी करतो त्यावेळी पैसे आपल्यापासून गोज आउट होतात म्हणून क्रेडिट साइडला गेलं. 5 तारखेचं कॅश परचेज रुपीस 60,000 ॲट 10% टीडी अँड 5% सीडी. हाफ द अमाउंट वॉज पेड इन कॅश अँड रिमेनिंग बाय चेक. 5 तारखेचं ट्रान्झॅक्शन असं सांगितलेलं आहे 60,000 रुपयाचा माल खरेदी केलेला आहे 10% टीडीवर म्हणजे 60,000 रुपयाचा माल आहे 10% टीडी म्हणजे 6,000 रुपये टीडी आला. 60 मध्ये 6,000 गेले तर 54,000 रुपये ट्रान्झॅक्शनची अमाउंट आली आणि या 54,000 वरती 5% सीडी आहे. 5% सीडी काढायचा म्हटला तर गुणिले 5 भागिले 100 500 निशून 25 2 5 25 2 2700 काय आला सीडी आला. हा 2700 सीडी आहे. कॅश डिस्काउंट आला 2700. हा वजा करावा लागणार आहे आपल्याला नोंदवावा लागणार आहे म्हणजे आपण ज्यावेळी कॅश भागवणार त्यावेळी या 54,000 मधून 2700 रुपये आपल्याला काय करायचे वजा करायचे म्हणजे आपले पैसे जाणार किती आहेत बघा 51,300 आणि या 51,300 पैकी निम्मे पैसे इन कॅश मध्ये आणि निम्मे पैसे बँक मध्ये म्हणजे चेक न दिलेले आहेत असं सांगितलं. कॅश परचेजेस रुपीस 60,000 ॲट 10% टीडी अँड 5% सीडी. हाफ द अमाउंट वॉज पेड इन कॅश. अर्धी अमाउंट कॅश मध्ये दिलेली आहे 51,000च्या निम्मी म्हणजे 51,300 भागिले 2 निम्म करायचं. हाफ म्हटल्यानंतर निम्म बेग बेग बे दोन्ही 4 राहिला 1 बे 5 10 राहिला 1 बे 17 बे 5 10 25,650 25,650 कॅश मध्ये आणि 25,650 बँकेमध्ये चेक न दिलेला आहे म्हणून. आणि आपण काय केलं परचेस केलं. परचेस केल्यानंतर कॅश आपल्यापासून काय होते गोज आउट होते म्हणून बाय परचेस कॅश कॉलम मध्ये आलं 25,650. त्याचवेळी चेकनं पण गेले म्हणजे बँकेतनं पण पैसे जाणार 25,650. अशा पद्धतीने या ट्रान्झॅक्शन मध्ये हे ट्रान्झॅक्शन अतिशय काळजीपूर्वक आपल्याला पाहायला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो काय केलंय आपण
कॅश परचेजेस आहेत. कॅश परचेजेस आहेत म्हणजे कॅश आपल्यापासून गोज आउट झाले. गोज आउट झाले म्हटल्यानंतर क्रेडिट साईडला घेतला आपण. क्रेडिट साईडला घेत असताना त्यांनी काय सांगितलेलं आहे, जेवढ्या ट्रान्झॅक्शनची जी अमाऊंट दिली आहे 60,000 रुपयाचा माल घेतलाय आणि 60,000 रुपयाच्या मालावर 10% टीडी मिळाला. मग 10% टीडी म्हटल्यानंतर तो 6,000 रुपये आला. ट्रान्झॅक्शनच्या अमाऊंट मधून आपण ते 6,000 मायनस केले तर राहिले 54,000, 54,000 रुपये राहिले. 60,000 ट्रान्झॅक्शनची अमाऊंट होती, त्यामधून 6,000 रुपये 10% दरानं टीडी वजा झाला. टीडी वजा झाला, हा शिल्लक राहिले 54,000. या 54,000 वरती 5% दरानं ऍट द रेट ऑफ 5% सीडी दिलेला आहे. सीडी म्हणजे आपल्याला सोडत तेवढी आपण वजा करणार आहोत. जो काही सीडी येईल तो मगाशी आपण काढलेला होता, तो सीडी यामधून वजा करून जी रक्कम आली ती रक्कम, अर्धी रक्कम इन कॅश मध्ये, अर्धी रक्कम आपण बाय चेक न दिलेली आहे. आता चेक न रक्कम दिली म्हटल्यानंतर ऑफिस मध्ये पैसे जातील का, तर निश्चितच जाणार नाही. चेक घेऊन ज्या व्यक्तीकडून आपण माल खरेदी केलाय ती व्यक्ती तो चेक घेऊन बँकेत जाणार आणि आमच्या खात्यातील पैसे त्याला बँकेतून मिळणार, ऑफिस मधून पैसे मिळणार नाही. म्हणून आपला बँक बॅलन्स काय होणार आहे, कमी होणार आहे. या पद्धतीने, अशा पद्धतीने. त्यानंतर पुढची तारीख आहे 7, डिपॉझिटेड कॅश इनटू बँक. पहा मगाशी मी सांगितलं होतं कॅश डिपॉझिटेड इनटू बँक म्हणजे बँकेत पैसे जमा झाले. रिसीट साइड म्हणजे जमाचे आहे, म्हणून पैसे कुठे जमा झाले, बँकेत. जमा बाजू डेबिट साइडला, म्हणून पहिला बँक कॉलममध्ये काय रक्कम 40,000 रुपये जमा झाले बँकेमध्ये. बँकेमध्ये जमा किती झाले, 40,000 रुपये जमा झाले. बँक कॉलमला आपली रक्कम जमा केल्या म्हणजे इथं पर्टिक्युलर मध्ये येताना त्याच्या जोडीचा कॉलम कॅश टू कॅश आणि ही कॉन्ट्रा एंट्री आहे. बँकेत जमा झालं त्याच पद्धतीनं कॅश मधून ते पैसे काय झाले असतील, खर्च झाले असतील. म्हणून बँक 40,000 इन कॅश मध्ये आपले पैसे गेले. इन कॅश मध्ये आपले पैसे गेले आणि बँकेत पैसे जमा झाले. कॅश डिपॉझिटेड इनटू बँक, इट इज अ कॉन्ट्रा एंट्री. Cash deposited into bank, it is a contra entry. So we have posted on both sides, debit as well as credit. In debit, deposited means बँकेमध्ये पैसे जमा झाले म्हणून डेबिट साइडला आलं. त्याच वेळी कॅश मधून पैसे गेले म्हणून क्रेडिट साइडला आलं. कॅश मधून गेले म्हणून कॅश कॉलमला, बँकेत जमा झाले म्हणून बँक कॉलमला. अशा पद्धतीने ही कॉन्ट्रा एंट्री आपण सोडवलेली आहे. 9 तारीख, रिसीव्ड बेअरर चेक फ्रॉम सुमित. बेअरर चेक, चेकचे प्रकार आपल्याला माहित आहेत, बेअरर चेक आणि क्रॉस्ड चेक. बेअरर चेक म्हणजेच इन कॅश ट्रान्झॅक्शन असं गृहीत धरायचं. बेअरर चेकचे पैसे आपल्याला इन हँड मिळतात, बँकेत गेल्या मिळतात, पण क्रॉस्ड चेकचे पैसे आपल्या खात्यावरच जमा होतात. बेअरर चेक आपल्याला रोख पैसे मिळू शकतात. जो कोणी चेक बँकेत हजर करेल त्याला ते पैसे मिळू शकतात. त्यामुळं ज्यावेळी बेअरर चेक रिसीव्ड झालेला असं सांगितलं असेल त्यावेळी त्याची रक्कम कॅश कॉलम मध्येच घ्यायची. रिसीव्ड बेअरर चेक, रिसीव्ड म्हणजे पैसे कमसिन झाले म्हणून तारीख आहे बघा त्याची 9 तारीख. 9 तारखेला रिसीव्ड अ बेअरर चेक फ्रॉम सुमित. सुमित कडनं आपल्याला मिळाला टू सुमित. बेअरर चेक आहे. क्रॉस्ड चेक असता तर बँकेत घेतला असता. बेअरर चेक मीन्स कॅश रिसीव्ड. किती रुपयाचा तो बेअरर चेक मिळाला आपल्याला, 9,500 चा. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रो आपल्याला कॅश कम्स इन, कॅश गोज आउट, त्याचबरोबर कॉन्ट्रा एंट्रीचं पोस्टिंग आपल्याला करावं लागेल. राहिलेला प्रॉब्लेम आपण उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कंप्लीट करूया. धन्यवाद.